आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत तोरणूर ग्रामपंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सविता रमेश सोलनकर यांनी डोर टू डोर प्रचार करत मतदारांची भेट घेतली आहे. तोरणूर पंचायत समिती गणातून भाजपातर्फे सविता रमेश सोलनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा उमेदवार सविता सोलनकर यांनी तोरणूर पंचायत समिती गणातील कल्पवाडी, सातनदुधनी, तोरणूर, उडगी, हैदरा येथे प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन विजय करण्याचे आवाहन केलं. नागनसूर जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार सविता सोलनकर यांच्यासह नागनसूर गटातील सर्वच उमेदवारांना विजय करण्याचं आव्हान रमेश सोलनकर यांनी केले. नमस्कार, मी रमेश देवबा सोलनकर. माझे धर्मपत्नी सविता रमेश सोलनकर या तोरणूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभी आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातून भारतीय जनता पार्टीचा काम करत असताना वयाच्या 17व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा काम करत आलेलं त्याचा तळमळ बघून आदरणीय आमदार साहेबांनी या कुठलीही राजकीय वारसा नसताना दादांनी मला या पंचायत समितीची उमेदवारी आमचे धर्मपत्नी सविता सोलनकर यांना दिलेले आहे. तसेच आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार सिद्धाराम नीलकंठ शिवमूर्ती आणि नागनसूर जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार वैष्णवी वीरभद्र सलगर यांना संधी दिलेली आहे. त्यासाठी या मतदारसंघातील मतदार बांधवांनी या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आदरणीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी या तालुक्यामध्ये विकासाची एक गंगा आणलेले आणि कुठल्याही गावामध्ये जावा दादांनी निधी भरपूर दिलेला आहे. हैदरासारख्या दर्ग्याला 3-3, 4-4 कोटी रुपयाचे निधी दिले. त्यासाठी या मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना आदरणीय अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये हात बळकट करण्यासाठी या नागनसूर जिल्हा परिषद मतदारसंघातून तिन्ही उमेदवारांना संधी द्यावी हे मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.